काही म्हण म्हणजे तू आज लय टाप दिसू राहिली म्हटलं. कायच म्हणावं आता तुझ्या खूपसुरतीच्या बद्दल मला शब्द नाहीत भेटू राहिले. तुझ्या खूपसुरतीच्या समोर तर स्वर्गाची अप्सराही फेल आहे. काही बोलतो का सोनू? ओ गजानन महाराजची शपथ घेऊन सांगतो तू लय लय सुंदर दिसू राहिली आज. फोटो वाटत येईल का बंटेली जण खरे बंट्या कशी दिसू राहिली आधी? एकदम काटा तबाही म्हटलं तबाही. खरंच का इतकी सुंदर दिसत आहे का मी? अरे सुंदर शब्दाचा अपमान आहे म्हटलं. अरे तू काटा दिसू राहिली काटा अप्सरा. अरे पटाका बेबो. अरे कायच म्हणावं आता. पाय ना स्वतःची तारीफ होऊन कशी कशी गाळ्यातल्या गाळ्यात हसू राहिली आता. म्हणजे लय स्टाफ दिसू राहिली म्हटलं तू. मी झालं स्वतः लय भाग्यवान समजतो की तारी पोरगी आयुष्यात आहे. मीच ते विचारात पडे लावया मुंगूस थोड्याच्या ना इतकी खतरनाक पटाका पटली तर पटली कशी काय. पण काही ना काही एकदम लय खतरनाक दिसू राहिली काय काय ना काही जुकाळ बसवतो एखादी का पप्पी जरा घेता घेतो सदा आता पाहतो कसा टाकायचा काय नाही म्हणतो येईल थांबा. आता काय सांगू याले की हा स्वतः चुम्मा घेऊन मग त्याच्या गर्लफ्रेंडचा. अरे बंटी भाऊ काय झालं एवढं उदास खाऊ ना असे असं तोंड कोण लटकवलं तुम्ही? अचानक कोणत्या एवढ्या गहन विचारात गेले तुम्ही? अरे सोनिया तुझ्यापासून माय काय लपलं रे. पण आता काय सांगा बघा तुला काय झालं माझ्यासोबत. अरे बापा अशी कोणती गोष्ट आहे जी मला ना सांगू शकत राजा तुम्ही? अरे आता मला या गोष्टीचा पेच पडला की तुला जर गोष्ट सांगितली तर तुम्हाला साथ देशील का नाही. अबे आता लोक सगळ्या गोष्टीत साथ द्याला नाही या गोष्टीत साथ नाही देणार का? तू सांगतच आहे कोणती आहे? हो ना बंट्या एवढा काय विचार करू राहा तू? सांग ना काय झालं नेमकं झालं काय त्यासोबत? तुम्ही दोघं एवढेच फोर्स करू राहिले तर सांगतो आम्ही. काल रात्री काही भाऊ यमराज जीवा स्वप्नात आलते. यमराज? हो बे यमराज. पुरी गोष्ट ऐक पहिले. काय सांगू तुम्हाला काल रात्री माझ्या स्वप्नात यमराज जी आलते. हा मग पुढे पुढे काय झालं? ते कसं मग ते आले ते काय म्हणत नाही त्या मला बनत्या काजूर बघता का 2 दिवस आहे 2 दिवसात ते घंटी वाजवतो म्हणत. जे जग्याचं असेल त्या 2 दिवसात जगून ये म्हणत. का 2 दिवसांनी गेला काय म्हणत. अरे बेटे मग त्या काय म्हटलं रे? अरे मी काय म्हणू माझ्या झालं पाणी पाणी. मग तरी हिंमत केली बा म्या म्हटलं बा आता लोक नाही कांडच केला आता लोक जगणं सुरू नाही केलं म्या. इतक्या लवकर तुम्ही उचलून घेऊन चालले का? अरे आता तर माझं बालपण जेवणी सुरू झाली म्हटलं. इतक्या लवकर तुम्ही माझे डोळे बंद करता का म्हणलं. मग यमराज काय नाही? यमराजजी म्हणत आहे हे तर मागच्या कर्माची सजा आहे म्हणत. मारे लोपर धंदे केले म्हणत त्या मागच्या जन्मात लय लोपर होता म्हणत तू. त्याची सजा तुला या जन्मात दडू राहिली म्हणत. यार सोनिया मी आता 2 दिवसाचा महिमा नावरे फक्त धरतीवर 2 दिवसाला माय येईल आहे. यमराज खुशी धमकी दिले मला घंटी वाजवला म्हणे 2 दिवसाला. काय माय पण भूल चूक झाली ना मला माफ करता ना. अबे पण ते यमराजला म्हणाला होत ना काही याच्यावर उपाय गिपाय काय ना काही? नाही विचारलं होतं रे पण ती गोष्ट पॉसिबल नाही आहे. एक तरीका सांगितला होता यमराजजीनं मला पण तू आता लय अशक्य आहे बघ. अबे अशक्य या जगात काहीच नाही म्हटलं. तू फक्त सांगतोस तरी काय मी जमीन आसमान धरती पाताल एक करून टाकेन. पण तू एक जो तरीका आहे ना तो करून दाखवेन. तुले कमीत कमी 50-60 वर्ष तर होती जगवतो मी. चल आता इकडे तिकडे काय गोष्टी करू नको सटकन सांग मला तो एक इलाज आहे काय? अरे देवानं मला सांगितलं होतं की म्हणे तो मित्र आहे जिगरी मित्र सोन्या त्याची जे गर्लफ्रेंड आहे म्हणे अंजी तिची एक पप्पी घे म्हणे. तुझे 20 वर्ष वाढले 2 पप्प्या 40 वर्ष 3 60 4 झाले 80. अरे हवसच्या पुजारी अरे लोफर बंटी आहे. हा मनात काही सुदे विचार दिसूनच राहिले मला. आता यात काय झालं म्हटलं. अरे जे रात्री मला यमराजनं सांगितलं तेच मी ऐसा जसं तुला सांगितलं म्हणूनच ते यमराज मला म्हणे इम्पॉसिबल आहे म्हणे ते. हे पाय सोन्या तू माझ्या आकडी उमेद राहिले का जर काय येऊ पप्पी घेऊ दिला मला एक तर माझं 20 वर्ष आयुष्य वाढले रे. ती काय घेऊ दिलं माझं 80-50 वर्ष वाढून जाते रे सोन्या. इतक्या मोठ्या पृथ्वीवर इतक्या मोठ्या ब्रह्मांडात त्या यमराजला माहीत गर्लफ्रेंड दिसली का? साल्या त्या यमराजच्या नाही तायनियत मध्ये खोट आहे. साल्या तू 2 दिवसानं मर्याचा आज मर नाही तर मी तुला नळलीचा ओढ घेतो. तुझा 5-6 चुम्ब्याला पोटला मी तुला एक नाही उद्या जाऊ रे. अबे त्याला माहित असेल की मला घरी सोन्या असा पप्पी घेऊ देत नाही म्हणून त्याला असा खतरनाक टाक द्याला घरी मापुढे मला माहित होतं ना तुम्ही साथ नाही देणार माहित होतं. चालू आणि उठून चालू उठ सटकन. बळवी झाले का तो लोफर जॉनी सिनचा यमराज आणला कुठून यमराज आणला तर चुम्मा दे म्हणते मागा हाड चालू तू. हराम खोराने एक गोष्ट कानावर नाही घेतली आहे की नाही. मला वाटलं होतं गेम होऊन जाईल आपला. बिना चप्पू चलाए नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एक बार मी म्हणतो बंट्या डबलचा
जराशा पाया गिया लागते त्याला म्हणाले का 2 दिवसात आता मित्र मला गुचकते तुला का म्हणते एवढी बी काळजी नाही का रे अरे त्या मित्राकडे एवढं नाही करू शकत का जरासा लोणी तोड लावू दे आपण काही हो याच्या मालचा एक चुम्मा देतोच मी आज चाल साला कुठं पळायला असेल चल मागे लवकर तुझ्या साला काय मी कोणता अश्लील यमराज आला ज्याला माहीत आयटम दिसले पुऱ्या जगात असं कधी होत असते कोणाचा चुम्मा घेतल्यानं आयुष्य वाढवायला तर मला तर वाटते बंट्याच्या मनात हवस हवस काढला हवसचा पुजारी आहे साला अरे जाऊ दे सोनू भाऊ जाऊ द्या इतक्या नाराज लोक हो इकडे पा म्हटलं एवढे दिवस जगण्याची नशिबातली 2 दिवस राहिले असते माझ्या धर्तीवर काय आता मी 2 दिवस खुशी जगतो काय कसं तुमच्यासोबत 2 दिवसात कुठे झगडा करून म्हणजे कुठे भांडण गिंड करून मर्याला पुरते 2-3 दिवस मी तुमच्यासोबत राहतो खुशीने आपले 2 दिवस जगतो आणि तिसऱ्या दिवशी मग माईला मग 2 दिवसानं तू त्या जिंदगी तुला जशी जगायची तशीच जग ना बापा फक्त हे गोष्ट तुम्हाला गुड्डीला सांगू नको कसं होतं का तुम्हाला गुड्डीला हे गोष्ट सांगशील तर बिचारीचं मन तुटून जाईल रे बिचारीचं कसं आता 2 दिवस राहिले कसे सुखानं जगतो बापा मग तिसऱ्या दिवशी येतानाच ते यमराज हेल्यावर बसून येतात जातील मध्ये लिहून मग हातात बांधून काय करतो मग इलाज नाही त्या गोष्टीला देवाला माहित होतं की याचा मित्र काही तयार होणार नाही किती काही म्हटलं तर हा मित्र काही चुम्मी घेऊ देणार नाही बाटुडीचे तू खरं सांग मला तू खरं सांग आता मनाला लावला तुला हवसता पुजारी आहेस की तुला ते हवस मिटवायची झाल्या अरे बाबा यात माया काय फायदा तुला खोटं सांगून मी तुला काय खोटं सांगू अरे बा खरंच माझा स्वप्नात यमराज आलता ना असं तुझ्या स्वप्नात यमराज आलते आहे ना खरं ना एकदम राईट बॉस त्या राईट पकडणार म्हणजे तू खरंच खोटं नाही बोलू राहिला ना अबे गजानन महाराजची शपथ काही शपथ घालून सांगतो ऐकतो ती शपथ घालून सांगतो रे मी खोटं नाही बोललो एका चुम्मीनं माय काय होणार रे बाबा बरं आता हे गोष्ट त्या बापाला सांगतो पहिले त्या बापाजवळ जातो त्या बापाला म्हणतो बंट्या असा म्हणून राहिला म्हणतो बा की त्या स्वप्नात यमराज आला आणि त्याला एक चुम्मी पाहिजे त्याचं 20 वर्ष आयुष्य वाढते नाही तो 2 दिवसांनी टपकते पुरी स्टोरी डिटेल मध्ये त्या बापाला सांगतो मग त्या बाप काय म्हणते बाबा पुण्याबद्दल अबे सोनिया अबे माझा जिगरी मित्र अबे दोस्त अबे असं नको करू बे अबे मी तुला सांगू राहिलो ना अबे मा गोष्ट विश्वास नाही तुला तुझ्या तर कोणाच गोष्टीवर विसरलं चालू कुठे बस गाडीवर अबे इतक्या जोरात नको देऊ गाडी अबे मला इथे अबे मी खरं सांगतो ना अबे थांबा ना अबे कुठे चालले दोघं अबे थांबा ना मी मजाक करत जरा भाऊ थांबा ना अबे का मा बापा लोक सांगून आले को बापाला माहित पडत मा बापा मा ढुंगे चालते काय लोक मला मारणार ना बावले ओरे काय वाटते सबस्क्रायबर बंधूंनो काय होईल पुढे आता खरं मला यमराज नेते वाटते 2 दिवसात उठलून कारण की जर का यानं मा बापाला सांगत मा बाप मला मरू मारते पडलं मा बापला येता नाही बरं तुम्हाला माहित आहे मा बाप पाहिला नाही बघ शांताराम पाहिला मा बाप बे पावलं तुम्ही शैतान म्हटलं मारायले ओ माऊ बोलला आता भविष्य अंधकारमध्ये दिसून राहिलं रे बाबा अरे बाबा पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं कसे असे नवीन कॉमेडी आणि तळाटे फळकते व्हिडिओ तुम्हाला आपल्याच याच चॅनलवर भेटत येतील जर का तुम्हाला ऑनलाईन सर्च करायचं आहे युट्यूबवर जायचं सर्च करायचं नयन कुमार कॉमेडी तुम्हाला भेटून जाईल ना कॉमेडीचे व्हिडिओ तुमची काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आपण पुढच्या व्हिडिओ नक्की देऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र